अजित पवारांवर 70,000 करोडचा घोटाळा साबित केला आणि सिंचन घोटाळ्यामध्ये. आणि आज नमस्कार, मी उत्तम गीते, काँग्रेस पक्षाचा जनरल सेक्रेटरी. मी वार्ड क्रमांक 107 च्या जनतेला आवाहन करतो की काँग्रेस पक्षाच्या, वंचित बहुजन आघाडीच्या व रासपच्या अधिकृत उमेदवार वैशाली सकपाळ या आपल्या वार्डातून उभ्या आहेत. वार्ड क्रमांक 107. मी मुलुंडच्या जनतेला व वार्ड क्रमांक 107च्या जनतेला आवाहन करतो की आपण यांना मतदान करायचं आहे. यांची निशाणी आहे सिलेंडर, गॅसचा सिलेंडर. आजपर्यंत मुलुंडमध्ये जवळजवळ 40 ते 45 वर्ष झाले आमदार बीजेपीचा आहे. अनेक वेळा खासदार बीजेपीचे झाले. 6च्या 6 नगरसेवक बीजेपीचे आहेत. पण मुलुंडचा विकास नाहीये. मुलुंडला भकास करून टाकलेला आहे. आज मुलुंडच्या जनतेला सुविधा पूर्णपणे भेटत नाहीये. त्यामध्ये धारावी आणून ठेवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. मुलुंडच्या ज्या जनता आहेत त्यांना सुविधा देता येत नाही, तर येणाऱ्या जनतेला हे सुविधा कुठून देणार आहेत? मूलभूत पाया काय आहे जनतेला, त्यात तुम्ही सुविधा देत नाहीये. तर हा मुलुंडचा विकास कधी यांनी केलेला नाहीये. तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य का, आरे कॉलनीमधलं जंगल यांनी तोडून टाकलं आणि तिथे एक कार शेड बनवलेला आहे. तर यांना जनतेचं काही पडलेलं नाहीये. यांना हजारो करोडोचा व्यवहार आणि भ्रष्टाचारामध्ये हे गुंतलेले आहे. आमच्या काँग्रेस पक्षाचे, दुसऱ्या काँग्रेस, ज्यांना हे लोक भ्रष्टाचारी बोलत होते, अशा लोकांना बरोबर घेऊन सत्तेमध्ये बसलेले आहेत. अजित पवारांवर 70,000 करोडचा घोटाळा साबित केला आणि सिंचन घोटाळ्यामध्ये, आणि आज त्यांनाच बरोबर घेऊन बसलेले आहे. ईडी ज्यांच्या पाठीमागे लावली त्यांना खासदार बनवले, त्यांना आमदार बनवले आणि त्यांना वॉशिंग मशीन मध्ये धुवून टाकले. तर मी जास्त काही न बोलता तुम्हाला नम्र विनंती करेल का, वैशाली सकपाळ यांना निवडून द्या. आपल्या वार्ड क्रमांक 107चा विकास करा, मुलुंडचा विकास करा आणि ह्या भारतीय जनता पार्टीला इथून हद्दपार करा. यांची मस्ती भरपूर चाललेली आहे. तर आपण ह्या महिलेला, आपली सून आहे, आपली मुलगी आहे, हिला निवडून द्या आणि आपण 107 वार्डाचा विकास करून घ्या, एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. नमस्कार, मी वैशाली संजय सकपाळ, वंचितची अधिकृत उमेदवार, वंचित आणि काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार. मी स्थानिक रहिवासी आहे आणि मी स्वतः एका स्लम एरियात राहत असल्यामुळे रोजच्या जीवनातले जे काही प्रॉब्लेम आहेत मी त्याला चांगलेच मला माहित आहेत. मी एक गृहिणी असून जे रोजच्या जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात ते मला नक्कीच, म्हणजे काय एखाद्या सामान्य माणसाला कसं कसं सामोरे जावं लागतं ते मला चांगलंच माहित आहे. आणि आज इथे स्लम एरियामध्ये बघायला गेलं तर एक 7वी 8वीची मुलं जरी म्हणाल ते नशेडी झालेली आहेत. जर आज हे सरकार आलेलं आहे, ते सरकार हे का विचार नाही करत की आज 7वी 8वीच्या मुलापर्यंत ही नशा, ही ड्रग्स येते कुठून? स्लम एरियामधले एवढी मुलं नशेडी झालेली आहेत. महिलांसाठी टॉयलेटची सोय नाहीये, ई टॉयलेट नाहीये स्टेशन पासून इथपर्यंत. तर सामान्य जनतेचे भरपूर असे प्रश्न आहेत. आणि जसं सरांनी आवाहन केलं की ते झोपडपट्टीचा प्रश्न, खरंच तो इतक्या दिवसापासून अनुत्तरित आहे. तो प्रश्न कधी निकालात लागणार? एवढे वयस्कर माणसं बिल्डिंगची वाट बघून बघून स्लम एरियातले आरे म्हणतात की आम्ही आहे तोपर्यंत खरंच बिल्डिंग होणार आहे का, की बिल्डिंग मध्ये राहण्याचं आमचं स्वप्नच राहणार आहे. जसा माझ्या वरिष्ठांनी, माझ्या पक्षामधले वरिष्ठ नेते, त्यांनी जसा माझ्यावर विश्वास दाखवून जशी मला उमेदवारी दिली, तसंच ह्या जनता मायबापनी जर माझ्यावर विश्वास दाखवून मला जरी जिंकवून आणलं, तर तसं खरंच नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे मी मुलुंडचा व वार्ड क्रमांक 107चा विकास करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहील. आभारी आहे. धन्यवाद.